शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। लिंगायत समाजाचा वधूवर मेळावा सोलापूरमध्ये 3 मे 2026 रोजी होत आहे। सांगली सुनील दलाल मी शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळीमार संघ राष्ट्रीय मी अप्पासाहेब शेगावे महात्मा बसवेश्वर वधूवरचे केंद्र कुपवाड सांगली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सौ प्रियंका अप्पासाहेब शेगावे महात्मा बसवेश्वर वधूवर सूचक केंद्राचे संचालक। नमस्कार। महात्मा बसवेश्वर वधूवरचे केंद्र कुपवाड सांगली व जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 मे 2026 रोजी सिद्धवाबाई सांस्कृतिक भवन सोलापूर विमानतळासमोर या ठिकाणी सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये लिंगायत धर्मातील सर्व पोट जातींचा उच्चशिक्षित घटस्फोटित विधवा विधूर अपंग या सर्वांसाठी वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। महात्मा बसवेश्वर वधूवर सूचक केंद्र कुपवाड सांगली या संस्थेच्या वतीनं सांगली कोल्हापूर बेळगाव पुणे व अन्य ठिकाणी वधूवर मेळावा सतत आयोजित आहे। या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं समाज बांधवांकडून प्रतिसाद मिळत आहे। याचा फायदा सर्व जिल्ह्यामध्ये होत असल्याने सोलापूरमध्ये होणाऱ्या वधूवर मेळाव्यामध्ये त्याचा फायदा नक्की होणार आहे। याच्या अगोदर सोलापूरमध्ये आपला कार्यक्रम झालेला आहे। समाज बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। या कार्यक्रमासाठी शुभ असते परमपूज्य बसवलिंग महास्वामीजी शिवलिंग मठ सोलापूर, परमपूज्य स्वामीनाथ महास्वामीजी कीर्ती मठ सोलापूर, सिंधुताई काडादी बसव केंद्र प्रमुख सोलापूर, उद्योजक शंकरराव लिंगे अध्यक्ष अखिल भारतीय महासंघ महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, प्रदेश कार्याध्यक्ष जागतिक लिंगायत महासभा सोलापूर, जागतिक लिंगायत महासभा सोलापूरचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमासाठी लिंगायत धर्मातील लिंगायत पंचम वाणी केली गोष्टी कुंभार सर्व पोट जाती या सर्वांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन त्याचा फायदा घ्यावा। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या वधूवरांना संस्थेच्या वतीने घेण्यात आले एक पुस्तिका आम्ही भेट देणार आहे। त्याचबरोबर संस्थेच्या वतीनं जे मेळावे होतील मार्चवर त्या सर्व मेळाव्याच्या वर्षभर त्यांना व्हॉट्सअपच्या मधून डाटाही मिळणार आहे। परत कार्यक्रमाची पिढी त्यांना मिळणार आहे। बरंचसं आपण संस्थेच्या वतीनं महात्मा बसवेश्वर वधूवर सूचक संस्था या संस्थेच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं आता काम चालू आहे। त्याचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। विनंती करतोय की गेल्या 5 वर्षापासून अप्पासाहेब शेगावे जे आपल्या सोलापूर शहरामध्ये एक नवीन प्रकारचा असा वधूवर मेळावा घेत आहेत। त्याच्यामध्ये अपंग आहेत, विधवा आहेत, विधुरा आहेत किंवा सर्वच लिंगायत समाजामधली म्हणजे त्याच्यामध्ये ज्या सर्व लिंगायतामध्ये सुद्धा पोट जाती आहेत, ह्या पोट जाती सगळ्या एकत्र करण्याचं जे काम आहे, बसवेश्वरांचं जे काम आहे ते काम पुढं चालू ठेवण्याचं काम अप्पासाहेब शेगावे पती पत्नी करत आहेत। हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि याच्यामध्ये आता धकाधकीच्या जीवनामध्ये मान पान देणे घेणे किंवा प्रत्येक वधूवराला बघण्यासाठी जो खर्च येतोय तो अतिशय मोठा खर्च येतो आणि
वधूवर शोधणे अतिशय जिकिरीचं काम चालू आहे. तर त्याच्यामध्ये हा वधूवर मेळावा जर घेतला तर एकाच ठिकाणी शेकडो वधूवर तिथं पाहायला मिळतात आणि प्रत्येक घरातील लाखो रुपयाचं खर्चाचं काम जे आहे ते बचत होतं. आणि हे जे खर्च होणारे बचत होतात या बचतीमधूनच समाजाचा उद्धार किंवा आपल्या मुलांचं शिक्षण किंवा इतर सोयी सुविधा घर सुधारणा करण्यासाठी वापरावा हा एक उद्देश त्याच्या पुढे ठेवलेला आहे. तर त्याच्याबद्दल आपण सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि आभारी मानतो एवढ्यासाठी की आपण दरवर्षी ज्याप्रमाणे चांगल्या प्रकारे याला प्रसिद्धी देता त्याच प्रकारे चांगले प्रकारची प्रसिद्धी द्यावी. कारण हा माणूस इतका धडपड आहे की सांगलीवरनं ते आता भरतीपत्ती कशा परिस्थितीत येतात आणि 11 वाजेपर्यंत किती वाजता ते उठून आले असतील याचीही कल्पना करत नाही. मागच्या वेळेला तर ते एसटीनं बसनं वगैरे आले होते, मोटरसायकलीवर आले होते एकदा. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये समाजाकडे जे धडपड आहे म्हणून मी या ठिकाणी दरवर्षी यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. याचं एकच कारण आहे की मी सुद्धा एक समाजाचा पार्ट आहे आणि लिंगायत समाजामध्ये सुद्धा आमचा माळी समाज ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या माळी समाजाला ओबीसी समाजाला सर्वांना मी आव्हान करतो की महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा आपले महात्मा बसवेश्वर यांच्या सर्वांच्या विचाराचा हा मेळावा आहे. त्या मेळाव्यात आपण सहभागी व्हावं एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. आपलं अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद. वर्ष किती पैसा 17 चालू आहे. किती 2017 दरवर्षी एक मेळावा आपला सोलापूरमध्ये होतो आणि वर्षातून 3 ते 4 मेळावा आपले पुणे येतो. आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक एक मेळावा. 9 वर्ष काम चालू आहे आणि त्यांचं काम नुसतं सोलापूरमध्ये नाही, लिंगायत पट्ट्यामध्ये किंवा आपल्या बॉर्डरच्या बेळगाव आणि तसंच बॉर्डरची गावात जत आज जर बघितलं तर आमचं काम बघून बाकी गरज आहे जर विचार केला तर आज खरोखर गरज आहे. आज बघितलं तर एजंट लोकांची एवढी शोषण आहे, एवढं फसवणूक आहे. येणाऱ्या काळामध्ये जर व्यवसायाला जर प्रश्न असेल तर लग्न जमणं गरजेचं आहे. आता फसवणुकीचं मुलांच्या वधूवर शोधण्याचं काम म्हणलं तर कालचीच मंगळवाडीची केस आहे की त्याला रात्रीत फसवून मुलगी लग्न करून सुद्धा माघारी पळून जायच्या तयारीत असताना त्याला पकडलेला. म्हणजे असे एजंट लोकांचा शोषण खूप आहे. तर याच्यामध्ये एजंट डिग्री किंवा कोणाची फसवणूक वगैरे काही नाही. कमीत कमी किती फी ठरलेली आहे आपण कमीत कमी आपण 700 रुपये आपल्याला 600 रुपये कमीत कमी ते घेतात आणि वर्षभराचं जे कलेक्शन आहे त्या कलेक्शनचं पुस्तक सुद्धा त्यांना दिलं जातं. आता एवढं वाढलेलं आहे सगळं. आता एक पुस्तक प्रकाशित होते आमचं जे खर्च पहिला 100 बघायचं आता तिथं डबल झालेलं आहे. क्रेडिट खर्च असेल किंवा काय डेबिट खर्च असेल खर्चही निघत नाही. कसं काम करायचं हा प्रश्न अवघड आहे. बाकी जेव्हा ठीक आहे आम्ही बाकीमध्ये धंदे करतो ठीक आहे खर्च निघाला पाहिजे त्याला. सर 9 वर्षात किती विवाह झाला आहेत आपल्या मतात? त्याला सर लिमिट नाही. आतापर्यंत जवळपास वर्षातून 100 लग्न आमच्या अशी जमतात. तुमच्याकडे तशी काय नोंद नाही का बाबा आपल्या सांगितलं माध्यमातून? काय संस्थेला नोंद असते तर आम्ही काय पैसे वगैरे काय घेत नाही. लग्नाला पैसे त्याच्यावर काय विषय येत नाही. वधूवर मेळावा संस्थेच्या वतीने केले का हो का नाव वगैरे दिलं नाही का? वरती नाही हेडलाईन फक्त महात्मा वसिष्ठ वधूवर सूचक केंद्र खाली संस्थेचं वरती खाली आहे नोटमध्ये. नोटमध्ये महात्मा वसिष्ठ वधूवर सूचक केंद्र कुपवाड सांगली जागतिक लिंगायत महासभा सोलापूर त्यांच्या संयुक्त विद्यमान. आता विजयकुमार हातकर्णीचं काय सहकार्य तुम्हाला? तरी साहेबांचं मंगल कार्यालय आहे त्यांचं सगळं त्यांनी दिले. हो मंगल कार्यालय ओपन आहे त्यांचं फ्री आहे. चांगलं सहकार्य आहे त्यांचं. सहकार्य करतो. नाही चांगलं सहकार्य आहे. म्हणजे आपल्या सोलापूर या जिल्ह्यामध्ये जेवढे आपले लिंगायत बांधव आहेत सर असते प्रत्येक वेळेस आम्हाला सहकार्य करतात. सोलापुरात गेली 5 वर्ष सहकार्य आहे चांगलं. म्हणून संख्याही वाढत आहे आता. अपेक्षा अशी आहे की इतर जिल्ह्यांमध्ये जी काही आमची मोठी सगळे कार्यक्रम होतात त्याचप्रमाणे सोलापुरातही वाढत आहे आणि ते नक्की खूप मोठा कार्यक्रम इथं होईल. आणि आता तुम्ही मगाशी प्रश्न विचारला किती तर आम्हाला आनंद वाटेल की वर्षाला 100 सोलापुरातले जवळ सगळ्याला आम्हाला
आमच्या संस्थेला आणि सोलापुरातल्या संस्थेला खूप आनंद होईल किंवा आमची अपेक्षा आहे की 100 तरी विवाह आमच्यातर्फे जुळावेत. सर विवाह जुळता तो पण घटस्फोटी वाढले तसे त्यासाठी म्हणतात तसं खरंच गरज आहे ते थांबण्याची, प्रबोधनाची गरज आहे, समाज प्रबोधनाची गरज आहे. नाही त्यांना म्हणायचं होतं प्रबोधनाची. हे फक्त साहेब फक्त लिंगायत धर्मामध्ये घडत नाहीये. नाही सगळीकडे ऍक्च्युली प्रॅक्टिकली बोलायला गेलं तुम्हाला बोलता येत नाहीये. प्रॅक्टिकली नॉलेज भरपूर आहे. बोलणारा माणूस नाहीये, काम करणारा माणूस आहे. नाही, बरोबर आहे. आज जर बघितलं सर्व धर्मामध्ये घटस्फोट एक तर लग्न लवकर जमत नाही. ग्राउंडवरचा प्लेअर काम किती सांगा किती बळा कॉम्प्युटर नाही. ठीक आहे सर, ओके.